पंढरपूरच्या वारीत पायी चालत असताना पडून डोक्याला मार लागल्यानंतरही गाडीत न बसता सलग 19 दिवस पायी चाललेल्या आजींचा इंटरव्ह्यू पाहायला तुम्हाला नक्कीच आवडेल. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. आज आई 17वा दिवस आहे, आपण एक साथ आहोत. जेवढं मी तुला ओळखते तुझ्याशी माझं बोलणं झालंय, मला एवढं कळलंय की तू एकटी राहते. तर एकटं आयुष्य असून सुद्धा तू एवढी खुश कशी? मला रागही नाही आणि मला एकदा हसून सोडून राहायला का ताई. एवढी पडली मी गाडीत बसले का? नाही बसले ना. बाया म्हणतो बाया तुझ्यापेक्षा जास्त चांगलं आहे, तरी आमचं गुडं गतो का आम गतो का, तुला काय नाही होत का ग? मग नाही दुखत मग कशाला बसायचं गाडीत? बरोबर. हा दुखत असलं बसावं ना. थँक्यू आई, तू अशीच नेहमी हसत राह. मी अशीच राहणार आहे शेवटपर्यंत. 4 पोरी ना. अच्छा. त्या पण मला लई जीव राहायच्या. नवरा पण असं दारुड्या तो गेला मरून आणि पोरांच्या त्याच्या मागं चांगलं नाही निघालं. मग त्याला म्हणलं तू आपला बाबा तुझं तू सुधर, तुला माझ्यापेक्षा नाही चांगलं राहायचं तू नाही. बरोबर. तो रांकेला लागन तवा त्याला वाटन तवा आईचं ध्यान येईन तवा येईल. आता जर तुझे पती असते वारीमध्ये तुझ्या बरोबर तर तू त्यांना काय सांगितलं असतं? मी वारीला चला म्हणून असं सांगितलं असतं, पण पिऊ नका सांगितलं असतं, पण ते ऐकत नव्हती. पेण्याची बद्दल नव्हते ऐकत. तू मग दुसरं काही म्हण पण पेण्याचं नको म्हण असं. हा असं होतं. आपण म्हणलं का पिऊ नाही पेण्या पाहिजे आली हा पिऊ. आई, तुझ्या आयुष्यातून शिकण्यासारखं काय आहे तरुणांना? मी जसे राहते ना हसून खेळून तसं तुम्ही राहा हसून खेळून. वारीमध्ये काय आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जसं की जेव्हा आपल्याला कुठे निवास करायचा, एक दिवस राहायचंय, जसं आपण गाडीतून उतरतो लोक असं धावपळ करतात जागा पकडण्यासाठी, झोपण्यासाठी. आता तुझं वय पण झालंय, तू काही ती मेहनत करू शकत नाही. आणि बऱ्याचदा जे तरुण लोक आहेत ते पटकन जागा पकडतात है ना. आणि बऱ्याचदा ते वयस्कर लोकांविषयी पण वाईट वगैरे तसं बोलतात. माझं काहीच नाही. हा, मी बघितलंय की तू कधी कोणाबद्दल काही वाईट बोलत तसं नाही. म्हणजे मा काहीच नाही. तरुणांनी आज जागा पकडू काही करू, आपलं जिथं जागा भेटेल तिथं आपलं पडायचं. बरोबर. असं पहिल्यापासून असं बरं का माझं. खूप छान.